पुण्याच्या शिरूरच्या करंदी येथील चाकण शिक्रापूर रस्त्यालगत असलेल्या टायरच्या दुकानाला आग लागल्याने परिसरामध्ये 7 ते 8 दुकाने आणि टपऱ्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत। भर उन्हाची तीव्रता असल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत, मात्र हे प्रयत्न कुठेतरी असफल होताना पाहायला मिळत आहेत। अनधिकृत असलेल्या टायरच्या दुकानाला आग लागल्याने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। जुने टायर आगीच्या भट्टीमध्ये टाकून टायरवरती प्रक्रिया केली जात होती आणि या वेळेलाच ही आग लागली होती। सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर। तुषार, चाकण शिक्रापूर रस्त्यालगत ही भीषण आग लागलेली आहे। टायरच्या दुकानाला ही आग लागलेली होती आणि यामध्ये 7 ते 8 दुकानं ही जळून खाक झाली आहेत। नक्कीच प्रथमेश, एकंदरीत जर आपण पाहिलं तर चाकण शिक्रापूर जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत असणाऱ्या या करंदी गावच्या हद्दीतील या टायरच्या दुकानाला आग लागलेली आहे आणि या दुकानात जर आपण पाहिलं तर टायरवरती प्रक्रिया करण्याचे म्हणजे जे रिमोल्डिंग असतात किंवा इतर ज्या यंत्रणा असतात त्याचे खरं तर हे संपूर्ण जे शॉप आहे ते होता आणि या शॉपला खरं तर आग लागली आणि या आगीमध्ये जर आपण पाहिलं तर 8 ते 9 दुकानं आहेत ती खरं तर भस्मसात झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। शिरूर तालुक्यातील हे करंदी हे गाव आहे आणि या गावामध्ये अनधिकृत जी दुकानं आहेत यांच्यावरती PMRD कडून मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कारवाई करण्यात आली होती। मात्र आजही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनधिकृत जी शॉप आहे यांच्यावरती कारवाई होताना आता पुन्हा दिसत नाहीये। त्यामुळे नागरिक पुन्हा आपली रस्त्यांच्या कडेला अनधिकृतपणे टायरची शॉप उभे करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि ही जी आग आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामध्ये 10 ते 12 जी दुकानं आहेत ती भस्मसात झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा ही कार्यान्वित असल्याचं तिथे दिसून येत आहे। प्रथमेश, अगदी तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।